नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चटपटीत हिरवी मिरची आणि आवळ्याचं लोणचं। तर बघू शकता इथे मी साहित्यांमध्ये घेतलेले आहे। इथे मी आवळे घेतलेले आहे, साधारण अर्धा किलो हे आवळे आहे आणि त्यासाठी असे मीडियम आकाराचे, खूप मोठेही नाही खूप छोटेही नाही आहे। आणि मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो आवळे आणि 1 पाव मिरची घेतलेली आहे। या प्रकारे कट करून घेतलेले आहे मिरचीला आणि स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतलेली आहे। आवळे सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे मी। इथे मोहरीची डाळ, मीठ, ओवा, मेथी दाणे, हिंग, सोप, काश्मीरी लाल मिर्च आणि हळद। तर सर्वात आधी मी इथे आवळे वाफवून घेणार आहे। कढईमध्ये पाणी घालून त्यावर एक रिंग ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये इथे आवळे घालून घेतलेले आहे। साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहे। जास्त वेळ याला वाफवायचं नाही आहे। अगदी आवळ्यांच्या अशा कळ्या सुटायला लागल्या तर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचे आहे। तेवढेच आपल्याला आवळे इथे स्टीम केलेले पाहिजे आहे। बघू शकता हलक्या हलक्या आवळ्यांच्या कळ्या इथे सुटायला दिसत आहे। तर आवळे थंड करून घेतल्यानंतर मी याची एक एक पाकळी अशी बाजूला काढून घेणार आहे। अलगदच हलक्या हाताने दाबलं की बघू शकता अशी पाकळ्याच्या वेगळ्या होतात। याच प्रकारे सर्व आवळ्याच्या इथे आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या इम्युनिटी वाढवण्यास खूप मदत करते। केसांसाठी, त्वचेसाठी, संपूर्णच बॉडीसाठी आवळा हा खूपच उपयोगी आहे। तर बघू शकता अगदी मी इन्स्टंट लोणचे इथे करत आहे। साधारण आपण 15 ते 20 दिवस याला फ्रीज मध्ये ठेवून खाऊ शकतो। जर तुम्हाला लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर या ज्या वाफवलेल्या फोडी अशा बाजूला करून घेतलेल्या आहे त्यात 3 ते 4 तास तुम्ही कडकडीत उन्हात अशा छान वाळून घेतल्या तर लोणचं टिकायला मदत होते। त्याचप्रमाणे मिरची सुद्धा आपल्याला हलकी उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे, साधारण 2-3 तास। तर इथे सर्व फोडी अशा मी काढून घेतलेल्या आहे। तर आता मी इथे मसाला तयार करण्यासाठी घेणार आहे। हलकी मोहरीची डाळ, मी 100 ग्राम इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिट आपण ही डाळ अशी मॉइश्चर निघलं पाहिजे यामधलं, यासाठी हलकी भाजून घेऊ। जास्त वेळ नाही भाजायची आपल्याला, अगदी 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायची आहे। बघू शकता आणि हिला काढून घेऊ आपण बघा। आणि त्याच पॅन मध्ये मी 1 चम्मच मेथी दाणे घातलेले आहे आणि इथे सोप मी 3 चम्मच घेतलेली आहे। 1 चम्मच मेथी दाणे आणि 2 चम्मच सोप घेतलेली आहे। ते सुद्धा हलकी आपल्याला 1 मिनिट इथे भाजून घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला साहित्य भाजायचं नाही आहे, अगदी त्यामधलं मॉइश्चर वगैरे निघल्या गेलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला हलकं इथे भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडा ओवा घालून घेणार आहे। मी साधारण पाऊण चम्मच ओवा घेतलेला आहे। प्रमाण पण सांगते आहे मी तुम्हाला। आणि पुन्हा अर्धा मिनिट आपण हे परतून घेऊ। असं अगदी मंद आचेवर हे साहित्य आपल्याला भाजायचं आहे। बघू शकता साहित्य आपलं हे थंड झाल्यावरच आपल्याला याला मिक्सरला असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे। आता बघू शकता सर्व थंड झालेलं आहे। तर आपण एका पॉट मध्ये काढून घेऊ। सोप, मेथी दाणे, ओवा याचं भाजलेलं हे मिक्सर काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये। आणि यामध्ये मी अगदी थोडी याची डाळ टाकणार आहे, मोहरीची डाळ टाकणार आहे। थोडी घातलेली आहे, बाकी आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये यूज करू। आणि अगदी मिक्सरला 2-3दा उलट सरळ फिरवून आपल्याला हे असं दरदरीत करून घ्यायचं आहे। अगदी फाईन नाही करायचं आहे, 2 ते 3दा मागे पुढे बटन करून आपल्याला दरदरीत त्याला जाडसर असं फिरून घ्यायचं आहे। आता मी इथे फल्लीचं तेल घेतलेलं आहे, म्हणजे शेंगदाण्याचं तेल। तेल थोडं लोणच्याला जास्तच लागतं। असं कडकडीत गरम झालं की गॅस बंद करून घ्यायची आणि खाली उतरून घ्यायचं। बघू शकता 1 ते 2 मिनिटं मी थोडं तेलाला असं थंड होऊ दिलेलं आहे, कोमट होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे, साधारण पाऊण चम्मच मी इथे हिंग घातलेला आहे। आणि हे दरदरी जे आपण मिक्सरला मिश्रण केलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ। आणि आता यामध्ये आपल्याला जे लोणच्यासाठी मसाले लागणार आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ। तर मोहरीची डाळ सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे।
सर्व अर्धा किलो आवळे आणि 1 पाव मिरचीच्या लोणच्याला मी 100 ग्राम इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे। बाकी साहित्य मी सांगितलेलंच आहे। हळद सुद्धा अर्धा चम्मच घेतलेली आहे मी, ती सुद्धा आपण याच मिश्रणामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे मी काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे, 2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे। मी थोड्या तिखटच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे। सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। बघू शकता मी 1.5 ते 1.25 चम्मच इथे मिठाचा वापर केलेला आहे। लोणच्याला थोडं जास्तच मीठ लागतं, म्हणजे लोणचं टिकायलाही आपलं मदत होते। व्यवस्थित आपल्याला हा खार इथे मिक्स करून घ्यायचा आहे लोणच्याचा। आणि आता हे सध्या कोमट आहे, तर आपल्याला याला गार करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आपण कोमट याच्यातच मिश्रणामध्ये जर आवळे आणि मिरची टाकली तर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते। बघू शकता पूर्णपणे आपला हा गार 1 ते 2 तासांनी थंड झालेला आहे। आता मी यामध्ये आवळ्याच्या ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे, मी त्या घालून घेणार आहे। बघू शकता आणि त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घेणार आहे। मी थोड्या तिखटच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही थोड्या फिक्क्या घेतल्या तरीही चालेल। बघू शकता आणि व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले आवळ्याला आणि मिरचीला लागले गेलेले पाहिजे, या प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा। बघू शकता इथे आपल्या छान आवळ्याच्या फोडींना आणि मिरचीला व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे। तुम्हाला तेलाचं प्रमाण जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। लोणच्याला थोडं जास्तच तेलाचं प्रमाण पाहिजे आहे। जर तुम्हाला हे वर्षभर टिकवण्यासाठी लोणचं करायचं असेल तर आवळ्याच्या फोडी इथे आपल्याला वाळवून घ्यायचे आहे उन्हामध्ये 2 ते 3 तास आणि मिरच्या सुद्धा, म्हणजे त्यामधलं मॉइश्चर सर्व निघून जाईल आहे। आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्त करा, म्हणजे आपलं हे लोणचं टिकायला मदत होईल। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।